नमस्कार विद्यार्थी मित्र, कसे आहात सर्व? आजकाल तुम्ही बऱ्याच साऱ्या ठिकाणी ए आय, जेन ए आय, त्यानंतर एजंटिक ए आय आणि ए आय या सगळ्या गोष्टीविषयी ऐकत असाल आणि तशी सिच्युएशन येते आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ए आय हे इम्प्लिमेंट झालेलं दिसत असेल. आपण ॲज अन महाराष्ट्रीयन स्टुडंट, मराठी स्टुडंट, ग्रामीण भागातले स्टुडंट म्हणून या गोष्टीमध्ये मागं पडता कामा नये. म्हणून आपणही ए आयच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी शिकायला पाहिजेत आणि त्याच्यासाठीच कोडपथच्या माध्यमातून आम्ही बरेच सारे ए आयचे व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत. आज आपण अशा ए आयच्या एका टूलबद्दल बघणार आहोत, जे आपल्याला कॉलेज लाईफमध्ये इम्पॉर्टंट आहे, जे आपल्याला वर्किंग लाईफमध्ये इम्पॉर्टंट आहे, जे आपल्याला बिझनेस लाईफमध्ये इम्पॉर्टंट आहे. असेच काही टूल्स आम्ही घेऊन येत आहोत. ते बिझनेसमॅनसाठीही असणार आहेत, ते स्टुडंटसाठीही असणार आहेत, ते वर्किंग प्रोफेशनलसाठी असणार आहेत. त्यामुळं कोडफर्स्टला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कोडफर्स्टला सबस्क्राईब करा आणि हा जो चॅनल आहे तो ग्रामीण भागातल्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचला पाहिजे, प्रत्येक बिझनेसमॅनसोबत पोहोचला पाहिजे आणि प्रत्येक वर्किंग प्रोफेशनल च्याकडे पोहोचला पाहिजे. याची जबाबदारी तुमची. तर आम्ही यासारखे अनेक भन्नाट व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर येऊ. सो आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आहे प्रेझेंटेशनसाठीचा. प्रेझेंटेशन हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. बऱ्याच वेळा आपण प्रेझेंटेशनच्या बाबतीत आपली जी मुलं आहेत, आपण जे वर्किंग प्रोफेशनल लोकं आहेत किंवा बिझनेसमॅन्स आहेत, ते प्रेझेंटेशनमध्ये नक्की मागं असतात. जाऊ दे, मला काय करायचं आहे, माझ्याकडे व्हिज्युअल्स नाही येत आहे, माझ्याकडं माझ्या प्रोडक्टचा फ्लो माहीत नाही आहे, या आणि यासारखे बरेच कारणं आपण देत राहतो आणि आपण प्रेझेंटेशनमध्ये मागं पडतो. सो आता प्रेझेंटेशन बनवणं खूप 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 इझी झालं आहे. हे जे टूल जे आहेत म्हणजे नॅपकिन ए आय आणि गॅमा ए आय या 2 टूलबद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे. पहिल्या पार्टमध्ये आपण नॅपकिन ए आय बघणार आहोत, दुसऱ्या पार्टमध्ये आपण गॅमा ए आय बघणार आहोत. सो हे जे टूल्स आहेत, हे टूल्स तुम्ही डे टू डे लाईफमध्ये कसे यूज कराल किंवा तुमचे जे प्रॉब्लेम स्टेटमेंट आहेत, ते प्रॉब्लेम स्टेटमेंटबद्दल जर तुम्हाला माहीत असेल प्रॉब्लेम स्टेटमेंट आणि त्याच्याबद्दलचं एक रफ प्रेझेंटेशन विदिन अ 5 मिनिट्स, विदिन अ 2 मिनिट्स तयार करायचं असेल, तर तुम्हाला हे टूल्स खूप युजफुल ठरतील. सो नॅपकिन ए आयबद्दल जर तुम्ही बघितलं तर नॅपकिन ए आयची एंटायर डिटेल्स इथं दिलेले आहे. वेबसाईट आहे नॅपकिन, राईट, napkin.ai या वेबसाईटला व्हिजिट करायचं. हे वेब ॲप्लिकेशन आहे. वेबवरती तुम्ही खूप इझिली छान बनवू शकता, राईट. सो नॅपकिनबद्दलची पूर्ण इन्फॉर्मेशन दिली आहे. गेट व्हिज्युअल्स फ्रॉम युअर टेक्स्ट, राईट. आणि हे जे टूल आहे हे फ्री ऑफ कॉस्ट आहे, राईट. हे वर्क कसं करतं याबद्दलचं इन्फॉर्मेशन दिलेले आहे इथं, राईट. त्यानंतर खाली गेलात तर तुम्हाला हाऊ इट वर्क्स, बिझनेस प्लॅन्स टू लाईक कोणत्याही गोष्टीसाठीचं एंटायर एंड टू एंड डिस्क्रिप्शन, एंड टू एंड प्रेझेंटेशन जर तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही नॅपकिन ए आय यूज करायला पाहिजे, राईट. मी इथं क्लिक करतोय गेट फ्री नॅपकिनवरती, राईट. सो इथं तुम्ही क्लिक केल्यानंतर नॅपकिन ए आयवरती जाल. नॅपकिन ए आयमध्ये साइन अपची प्रोसेस जी पण काय आहे ती करावी लागेल. साइन अप केल्यानंतर तुम्ही या डॅशबोर्डवरती याल. आता मी साइन अप केलेलं आहे. स्पेशली साइन अपसाठी दुसरं काही रिक्वायर्ड नाही. जस्ट पुट युअर ईमेल आय डी अँड लाईक यू कॅन लॉग इन विथ ईमेल ऑल्सो, राईट. इथं आल्यानंतर न्यू नॅपकिनवरती क्लिक करा. जर तुम्ही याच्या आधी कुठले नॅपकिन्स किंवा कुठले प्रेझेंटेशन बनवले नसतील तर डिरेक्टली तुम्हाला तिथं न्यू नॅपकिन किंवा क्रिएट प्रेझेंटेशन समथिंग लाईक दॅटचा ऑप्शन येईल. तो क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा एक डॅशबोर्ड दिसेल, राईट. याच्यामध्ये 3 टाईप आहेत. एक आहे बाय पेस्टिंग माय टेक्स्ट. जर तुमच्याकडे कुठले टेक्स्ट असतील तर ते तुम्ही पेस्ट करू शकता. बाय डिस्क्रायबिंग एनी आयडिया, राईट. किंवा तुमची जी आयडिया आहे ती एंटायर डिस्क्रिप्शन लिहू शकता. इम्पोर्ट द फाईल, राईट. किंवा तुमच्याकडे ऑलरेडी एखादं प्रेझेंटेशन आहे आणि त्याच्यावरून तुम्ही एखादं प्रेझेंटेशन बनवत असाल किंवा त्याच्यामध्ये तुम्ही एडिट करत असाल, त्यावेळेस तुम्हाला या हा ऑप्शन जो आहे तो हा ऑप्शन यूज करता येईल, राईट. सो ब्लँक नॅपकिन हा एक ऑप्शन आहे. सो इथे गेल्यानंतर तुम्हाला हा ऑप्शन आपण यूज करूयात यावेळेस, राईट. सो मी याच्यावरती क्लिक करतोय. बाय पेस्टिंग माय टेक्स्ट, राईट. इथं तुम्ही टेक्स्ट जर टाकले तर तुम्हाला नॅपकिन कसं जनरेट होतं बघा. आता मी काही प्रॉब्लेम स्टेटमेंट जे आहेत ते प्रॉब्लेम स्टेटमेंट, राईट. सो
काही प्रॉब्लेम स्टेटमेंट जे आहेत ते काही प्रॉब्लेम स्टेटमेंट तुम्हाला ChatGPTवरनं काढता येतील. मी हे ChatGPTवरनंच घेतलेले आहेत. आम्ही जे डेली 8 आवर्स ट्रेनिंग प्रोग्राममध्ये बरेच सारे लाईव्ह प्रोजेक्ट्स करतो आणि ते लाईव्ह प्रोजेक्टच्या काही आयडिया ज्या आहेत किंवा प्रॉब्लेम स्टेटमेंट जे आहेत त्या प्रॉब्लेम स्टेटमेंटला कन्व्हर्ट करून एंटायर फ्लो बनवून मग त्याचं सॉफ्टवेअरमध्ये कन्व्हर्जन करतो. सो याच्यामधलं एक पहिली जी प्रॉम्प्ट आहे त्या प्रॉम्प्टबद्दल जर तुम्ही इन डिटेल बघितलं तर जनरेट अ डिटेल इंजिनिअरिंग प्रॉब्लेम स्टेटमेंट फॉर स्मार्ट ॲग्रिकल्चर सिस्टम दॅट हेल्प्स टू फार्मर मॉनिटर सॉईल मॉइश्चर वेदर कंडिशन्स अँड क्रॉप अँड रिलेटेड दॅट राईट. म्हणजे आपल्या ॲग्रिकल्चरबद्दलचं हे प्रॉब्लेम स्टेटमेंट जे आहेत हे प्रॉब्लेम स्टेटमेंट ॲग्रिकल्चर ॲप्लिकेशनबद्दलचं आहे. समजा मी हे कॉपी केलं आणि आपला जो नॅपकिन ए आहे तिथं जाऊन पेस्ट केलं राईट. ओके. सो हे जे ब्लँक नॅपकिन आहे ते ब्लँक नॅपकिन तुमच्यासमोर या पद्धतीनं असेल. म्हणजे जस्ट लाईक नोटपॅडसारखं पूर्ण एंटायर त्यांचं युजर इंटरफेस आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर सिम्पली जे टेक्स्ट आपण ChatGPTवरनं घेतलेले ते कॉपी केले मी राईट. इथं तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टायटल देऊ शकता राईट. सो जनरेटर डिटेल इंजिनिअरिंग जसं मी प्रॉम्प्ट वाचून दाखवलं होतं तो प्रॉम्प्ट इथं मी पेस्ट केलेला आहे. आता या प्रॉम्प्टवरून मला एक ग्राफिक्स क्रिएट करायचं आहे, मला एक प्रेझेंटेशन क्रिएट करायचं आहे. तर त्या केसमध्ये मला नॅपकिन यायचा यूज करावं लागेल राईट. आता काय होतं कधी कधी की माझ्या टेक्स्ट असतात, प्रॉब्लेम स्टेटमेंट्स असतं किंवा माझ्या कंपनीचे डिटेल्स असतात की आम्ही ग्रामीण भागातल्या मुलांना सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचं ट्रेनिंग देतो. दिस इज माय स्टेटमेंट. त्याच्या रिलेटेड जर तुम्हाला क्रिएट करायचं असेल ग्राफिक्स तरीसुद्धा तुम्ही क्रिएट करू शकता. आता याच्यावरती ज्यावेळेस क्लिक कराल राईट, याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन येईल. याच्यावरती माऊस घेऊन गेल्यानंतर ह्या टेक्स्टवरती ज्यावेळेस तुम्ही माऊस घेऊन जाईल त्यावेळेस जनरेट व्हिज्युअलचा एक ऑप्शन तुम्हाला दिसेल. याच्यावरती जस्ट क्लिक केलं राईट तर तो व्हिज्युअल जनरेशनची प्रोसेस स्टार्ट करतो आणि तुम्हाला व्हिज्युअल किंवा एंटायर प्रोसेस क्रिएट करून देतो. ग्रेट. सो आपण आत्ता क्रिएट केलं बघा स्मार्ट ॲग्रिकल्चर सिस्टम. त्यानं पूर्ण ॲग्रिकल्चर सिस्टमचा ग्राफिक्स किंवा युजर इंटरफेस क्रिएट करून दिला. आपण तर त्याला बऱ्याच साऱ्या गोष्टी दिल्या नाहीत आहे, फक्त आपण प्रॉब्लेम स्टेटमेंट दिले आणि त्या प्रॉब्लेम स्टेटमेंटवरून त्यानं एंटायर सिस्टम डेव्हलप करून दिली की तुमच्या सिस्टममध्ये काय पाहिजे 1, 2, 3 3 पार्टमध्ये यानं ती सिस्टम डिवाइड केली. म्हणजे IoT सेन्सर डिप्लॉयमेंट, त्यानंतर AI डेटा ॲनालिसिस आणि थर्ड फार्मर डॅशबोर्ड, त्यानंतर इनसफिशियंट फार्मर प्रॅक्टिसेस आणि ऑप्टिमाइज रिसोर्सेस मॅनेजमेंट इम्प्लिमेंट ऑफ दी स्मार्ट ॲग्रिकल्चर सिस्टम. तुम्ही जे प्रॉब्लेम स्टेटमेंट दिले आहे त्या प्रॉब्लेम स्टेटमेंटवरून एंटायर सिस्टम त्यानं डेव्हलप करून दिली. आता याचं माइंड मॅप करायचं असेल किंवा अजून काही तुम्हाला ऑप्शन्स पाहिजे असतील तर तुम्ही याच्यावरती क्लिक करू शकता राईट. आता बऱ्याच साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या बऱ्याच साऱ्या गोष्टी तुम्हाला इथून भेटून जातील. मी हा ऑप्शन काढून टाकतो राईट. ओके, गिव्ह मी मोमेंट. सो परत एकदा आपण जनरेट व्हिज्युअलवरती क्लिक करूयात. जनरेट व्हिज्युअलवरती क्लिक केल्यानंतर इथं राईट साईडला तुम्हाला सगळे ऑप्शन्स दिसतील. आता पहिला ऑप्शन बघितला आपण. दुसऱ्या ऑप्शनमध्ये त्यांनी जे आयकॉन्स आहेत ते आयकॉन चेंज केलेले आहेत. त्यानंतर व्हिज्युअलायझेशनमध्ये गेलं तर व्हिज्युअलायझेशन येईल. त्यानंतर एक वेगळं फॉर्मॅट ज्याला म्हणतो आहोत की जसं तेच गोष्टी असतील राईट, फक्त जे इमेजेस आहेत किंवा ग्राफिक्स आहे ते ग्राफिक्स कम्प्लिटली वेगळं असेल. इथं मोरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स बघायला मिळतील. खूप सारे म्हणजे खूप सारे राईट. की माइंड मॅप करायचं आहे का, प्रोसेस करायचे का, डेटा करायचं आहे का, टाईमलाईन करायची आहे का, कंप्रेशन करायचं आहे का, ब्रेनस्टॉर्मिंग करायचं आहे का. जर मित्र तुमच्याकडे आयडिया असेल आणि तुम्ही जस्ट त्याचं एक प्रॉब्लेम स्टेटमेंट बनवून या सगळ्या गोष्टी जर जनरेट करणार असेल तर तुम्हाला नॅपकिन AI हे खूप बेस्ट टूल तुमच्याकडे अवेलेबल आहे. ओके. सो मी ऑप्शनबद्दल बरंच बोललो की कोणते कोणते ऑप्शन्स असू शकतात नॅपकिन AIमध्ये राईट. आता जर इथं माइंड मॅपवरती तुम्ही क्लिक केलं असेल तर तुम्हाला माइंड मॅपचं पूर्ण ऑप्शन देईल राईट. असे प्रत्येकाचे ऑप्शन्स येतील. प्रोसेसमध्ये गेलात तर प्रोसेसचे ऑप्शन येतील राईट. डेटामध्ये गेलात तर डेटाचे ऑप्शन येतील. या आयडियाबाबतचा डेटा
या आयडियाबाबतची प्रोसेस, या प्रॉब्लेम स्टेटमेंटबाबतची प्रोसेस, या सगळ्या गोष्टी, या या प्रोडक्टबाबतची टाईमलाईन, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं दिसून येतील. कंप्रेशन, बिझनेस फ्रेमवर्क्स, ब्रेनस्टॉर्मिंग. फॉर एक्झाम्पल ब्रेनस्टॉर्मिंगवरती आपण गेलो आणि ब्रेनस्टॉर्मिंगमध्ये बघूयात आपण तो काय देतो आहे. राईट. सो इथं गेलो, मी याच्यावरती क्लिक केलं. सो ब्रेनस्टॉर्मिंगमध्ये त्यानं ऑप्शन्स जनरेट करायला सुरुवात केली. ओके. सो फॉर एक्झाम्पल मी याच्यावरती क्लिक केलं. सो त्यानं ब्रेनस्टॉर्मिंगचा पूर्ण चार्ट दिला की काय काय करता येईल आपणाला. ओके. सो मी याच्यावरती क्लिक करतो. इथं गेल्यानंतर हे इमेज तुम्हाला जनरेट झालेली दिसेल. राईट. हा बघा ब्रेनस्टॉर्मिंग. बॅकग्राऊंड काय पाहिजे, फार्मर फेस चॅलेंजेस टू ऑप्टिमाइज्ड समथिंग लाईक हे 4-5 स्टेप्समध्ये इकडं 2 स्टेप्स, इकडं 2 स्टेप्स आणि ह्याचं पूर्ण ब्रेनस्टॉर्मिंग मॉडेल जे आहे ते ब्रेनस्टॉर्म मॉडेल त्यांना जनरेट करून देईल. आता हे जे प्रेझेंटेशन आहे, हे प्रेझेंटेशन तुम्ही डाउनलोड करू शकता. या प्रेझेंटेशन किंवा हे पर्टिक्युलर जे ग्राफिक्स आहे ते पर्टिक्युलर ग्राफिक्स तुम्ही डाउनलोडसुद्धा करू शकता. याचे टेक्स्ट चेंज करू शकता, याचे बॅकग्राऊंड करू शकता, कंटेंट एडिट करू शकता. हे सगळं जे आहे ते सगळं तुम्हाला फ्रीमध्ये करता येईल. म्हणून जर तुम्ही स्टुडंट असाल तर तुम्ही तुमच्या कॉलेजच्या प्रोजेक्टसाठी यूज करू शकता. जर तुम्ही वर्किंग प्रोफेशनल असाल तर एखादी मीटिंग आहे, एखादं प्रेझेंटेशन द्यायचं आहे, प्रोडक्टबद्दलची इन्फॉर्मेशन द्यायची आहे तर तुम्हाला हे नॅपकिन AI यूज करता येईल. जर तुम्ही बिझनेसमॅन असाल तरीसुद्धा हे टूल खूप खूप उपयोगी आहे, जेणेकरून त्याचा तुम्ही उपयोग तुमच्या बिझनेसमध्ये करू शकता. जर नॅपकिन याबद्दल अजून इन डिटेल माहिती पाहिजे असेल, माइंड मॅप वगैरे कसे करायचे, थीम्स कसे करायचे, याच्याबद्दल जर माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नॅपकिन AI कमेंट करा. मी पुढचे व्हिडिओ जे आहेत ते नॅपकिन AI वरती जनरेट करेन. कोडफर्स्टला यासारख्या अनेक व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील कोडफर्स्टकडून तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि यासारखे आम्ही नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येऊ.